यंदा पुन्हा एकदा पुराचा फटका बसल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांचे जीवनमान पुन्हा पूर्वपदावर यायला सुरुवात झाली होती। मात्र त्यातच 31 जुलै रोजी सकाळी राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे यंदा पहिल्यांदाच उघडले आहेत। सर्व दरवाजांमधून पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू आहे। त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात पूर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही दिवसांपूर्वी धरणाचे दरवाजे उघडून नंतर ते हळूहळू बंद होऊ लागले होते। मात्र 31 जुलै रोजी धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी 6 वाजता सर्वच्या सर्व 7 दरवाजे उघडले आहेत। 7 दरवाजांमधून 10,000 क्युसेक्स आणि पॉवर हाऊस मधून 1500 क्युसेक्स असे मिळून एकूण 11,500 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सध्या राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात सुरू आहे। त्यात सध्या घट होत असलेली पंचगंगा नदीची राजाराम बंधारा या ठिकाणची पाणी पातळी 31 जुलै रोजी सकाळी 7 वाजता 43 फूट 4 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे। त्यामुळे अद्यापही धोका पातळी जवळून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी दिनांक 3 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय, तर 1 आणि 2 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे। त्यामुळे पावसाचा जोर देखील वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।